माँ संतोषी वसतिगृहाच्या वतीने वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। 10वी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या माँ संतोषी वसतिगृहातील 240 विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी प्राध्यापक हनुमंत भोपाळे, वसतिगृहाच्या संचालिका जयश्री जयस्वाल, पवार, पूजा बिसेन, राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी प्राध्यापक हनुमंत भोपाळे यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत समोरील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। माँ संतोषी वसतिगृहाच्या संचालिका जयश्री जयस्वाल यांनी देखील मार्गदर्शन केले। माँ संतोषी वसतिगृह बॉईज अँड गर्लमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिली जाते, शिवाय शिक्षणाबाबत मार्गदर्शन देखील केले जाते। स्माइल सगळे विक्ट्री कर बेटा। नमस्कार, मी अनुष्का विनोद सातपुते, बुलढाणा जिल्ह्यातील लोणारची रहिवासी आहेत। माझं शिक्षण सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे झालेले आहे। मी स्टेट बोर्डची विद्यार्थिनी आहे। मला 10th मध्ये 92% होते। त्याचं सर्वस्वी श्रेय द्यायचं म्हटलं तर माझे शिक्षक आणि माझे आई वडील, कारण जेवढे कष्ट आपण घेतो त्यापेक्षा कितीतरी पटीने कष्ट आपले आई वडील आणि शिक्षक घेत असतात। ते म्हणतात ना, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट आहे आणि संपणाऱ्या वाटेसोबत एक नवीन पहाट आहे। तसंच आपले आई वडील आपल्या सोबत होते, पण त्यानंतर कुठे जायचं, काय करायचं हा सर्वस्वी निर्णय आपला असतो। एका मुलीला बाहेर पाठवायचं म्हटल्यावर आई वडिलांच्या जीवाची धाकधूक असते, म्हणून घराचं घर पण कुठे मिळेल तर फक्त माँ संतोषी हॉस्टेल। जयश्री मॅडम खूप चांगल्या आहेत, त्यांचा नेहमी सपोर्ट राहील। इथे नांदेडमध्ये येऊन मी RCCचे क्लास जॉईन केलेले, नीट करायची, मला करायची काय क्रॅक करूनच जाणार आहे, कारण हे स्वप्न मी बघितलंय, पण ते पूर्ण करण्यासाठी माझे आई वडील मेहनत घेते। थँक्यू। सगळ्यांना नमस्कार, माझं नाव श्रेया संतोष देशमुख, मी हिंगोली जिल्ह्यातील आहे आणि मी पोदार इंटरनॅशनल स्कूल CBSE मध्ये होते। 10th CBSE मध्ये माझे 97% आलेले आहेत आणि माँ संतोषी हॉस्टेलमध्ये मी आता सध्या आहे, 11th साठी आहे आणि नीटची तयारी करत आहे ALLEN मध्ये। आणि माझे बाबा बिझनेसमॅन आहेत आणि माझी आई गव्हर्नमेंट टीचर आहे आणि त्या दोघांच्या सपोर्टमुळे आणि माझ्या मेहनतीमुळे मी हे अचीव केलेलं आहे। आणि मी माझ्या सगळ्या टीचर्सचं सगळ्यांना थँक्यू म्हणत आहे आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आहे। त्यांचे पण मी खूप धन्यवाद करते, त्यांनी मला आज फेलिसिटेट केलं आणि मला खूप अप्रिशिएट केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानते। येस, डॉक्टर व्हायचे मी दररोज करत होते अभ्यास, पण तसा जे की आपण जर मेहनत केली तर आपण काही अचीव करू शकतो। जरी तुम्हाला लेट झाला असेल तरी पण तुम्ही अचीव करू शकता, फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे, बाकी काही। माय नेम इज बलजीत हरीश माटा, मेरा नाम बलजीत हरीश माटा है। मेरे पापा का नाम हरीश माटा है, मेरी मम्मी का नाम तमन्ना है। मैं श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगांव में पढ़ा हूँ। मेरे 10th बोर्ड में, महाराष्ट्र बोर्ड में 97% आए हैं और मैं अभी नांदेड़ में PW विद्यापीठ में इंजीनियरिंग JEE की पढ़ाई कर रहा हूँ और मेरे को एक बहुत ही अच्छा CS और AI इंजीनियर बनना है। एंड आई एम रिसाइडिंग एट माँ संतोषी हॉस्टल आनंद नगर और यहाँ पर बहुत अच्छी फैसिलिटीज मिलती हैं और उनके सपोर्ट के साथ, मेरे पेरेंट्स के सपोर्ट के वजह से, मेरे टीचर्स के सपोर्ट की वजह से मैं यहाँ पर रहता हूँ। मेरे पापा एक बैंक मैनेजर है और मम्मी हाउस वाइफ है। माझे नाव हर्ष मिलिंद मुसडे आहे, मी चंद्रपूर जिल्ह्यातील गडचंदूर या गावातला रहिवासी आहो। मला 10th CBSE बोर्डमध्ये 92% आले आहेत। मला मी जे अचीव केलं आहे याचं श्रेय मी 3 जणांना देऊ इच्छितो, माझे आई वडील, माझे टीचर्स आणि मी स्वतः। यात आई वडील आणि माझ्या टीचर्समुळे जे काही झालं आहे, जे त्यांनी मला सपोर्ट दिला आहे, बॅकिंग दिली आहे, त्यामुळे मला हे काही अचीव करता आलं आहे। सध्या मी नांदेड इथे RCCला 11th साठी नीटचे प्रिपरेशन करून राहिलो। इकडे कुठं पण बाहेर जाण्यासाठी जे आपला पाल्याला बाहेर पाठवण्यासाठी जे धाडस लागतं ते सहसा मिळत नाही आणि इकडे जे हॉस्टेल आहे माँ संतोषी हॉस्टेल, त्यांच्या संस्थापिका जयश्री मॅम यांच्या सपोर्टमुळे आणि यांच्या जे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामुळे पॅरेंट्स निश्चिंत होऊन आपल्या पाल्याला इकडे टाकू शकतात आणि त्यांच्या फ्युचर ब्राईट करण्याच्या पाठवणी त्यांना देऊ शकतात। थँक्यू। छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे।
त्यांना विनम्र अभिवादन करतो. जयंतीचं औचित्य साधून आजच्या या अतिशय पवित्र दिवशी मा संतोषी हॉस्टेलच्या संचालिका हजारो मुली आणि मुलांच्या माता बनून त्यांची सेवा, त्यांचा संस्कार, त्यांना मार्गदर्शन करण्याचं पवित्र कार्य आमच्या भगिनी जयश्रीताई जयस्वाल मॅडम करत आहेत. याचा मला मनापासून अभिमान वाटतो. आज त्यांच्या वतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला. अतिशय सुंदर असा सत्कार सोहळा होता. सगळ्या मुलांचं अतिशय भरभरून कौतुक इथं मॅडम करत होत्या आणि मुलं देखील मॅडम बद्दल अतिशय छान बोलत होते की त्यांनी कसे संस्कार करतात, कसं मार्गदर्शन करतात, हे मला ऐकून खूप बरं वाटलं. आणि मॅडमनी या ठिकाणी मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला बोलवलं. वेळोवेळी त्या मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतात विद्यार्थ्यांना मोटिवेशन करणं. कारण विद्यार्थ्यांना मोटिवेशनची अतिशय गरज असते. कारण बऱ्याचदा मुलामध्ये क्षमता असते, कौशल्य असते, शहाणपण असते, सगळं असते, परंतु काही कारणानं उदास होतात, निराश होतात, मध्येच मूड त्यांचा जातो. आजच्या पिढीचा मूड जाणं हा मोठा आजार झालेला आहे. ते मूड जाऊ नये, त्यांचा मूड चांगला राहावा यासाठी प्रेरणादायी विचार, प्रेरणादायी संकल्पना, प्रेरणादायी कल्पना, प्रेरणादायी विचार त्यांच्या मनामध्ये रुजल्या पाहिजे. आणि त्यांच्या मनातलं नकारात्मक तण, नकारात्मक विचाराचं तण, नकारात्मक भावना आणि कल्पनाचं तण दूर झालं पाहिजे. भावना घेऊन त्या गायडन्स करायला सांगतात. मी जय माता दी। माँ संतोषी हॉस्टल की संचालिका सौ जयश्री जायसवाल मैडम, सभी महाराष्ट्र के जो भी स्टूडेंट नांदेड़ शहर में डॉक्टर्स के सपने लेके आते हैं, इंजीनियर्स के सपने लेके आते हैं, आईपीएस के सपने लेके आते हैं, उनको मन से बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। कल 10वीं का रिजल्ट लगा, 99% लेके मेरे हॉस्टल में बच्चे आए। उनके मम्मी पापा ने जो भी कष्ट किए उनके लिए, उनके टीचर्स, उनके गुरुजी, उनके स्कूल, सभी ने मेहनत की उनको यहाँ तक लाने के लिए। आज 99% लेना मामूली बात नहीं। और जो भी कोई काम करता है और उस काम की तारीफ नहीं बोलूंगी, दिल से उसकी अगर शुभकामनाएं नहीं दिए तो उस काम का क्या वैल्यू रहेगा। मेरा काम, ये सारे बच्चे इतने अच्छे मार्क्स ले, कोई ने 95, कोई ने 97, कोई ने 98, कोई ने 99, किसी ने 100 भी लिया होगा और जिसने 57 भी लिया होगा उसका भी यहाँ सम्मान होगा, क्योंकि वो यहाँ पर बड़े बड़े सपने अपने साकार करने को है, अपने मम्मी पापा की हर इच्छा पूर्ण करना है। तो मेरा ऐसा फर्ज बनता है कि इन बच्चों को मैं ऑल द बेस्ट बोलूं। और विशेष मैं बड़ी भाग्यशाली हूँ कि हमारे भोपाड़े सर मेरे एक शब्द, मेरे एक आवाज में कभी कहाँ पर भी रहे, दीदी मुझे आधा घंटा दो, मैं आ जाऊंगा, क्योंकि मेरे बच्चों को उनको सुनना रहता है। कम से पिछले 7 साल से भोपाड़े सर का मेरे हॉस्टल में 10 से 11 बार प्रोग्राम होता है। रात के 10-10, 11-11 बजे तक वो मेरे बच्चों को मोटिवेशन करते हैं। कोई डिप्रेशन में होगा, कैसे पढ़ाई करना, मम्मी पापा के पैसे से परेशानी, इन सब में से निकालने का काम हमारी पूरी टीम भोपाड़े सर से, पूजा बिसेन से, गहरवार दीदी से, अन्नपूर्णा ट्रस्ट से, हमारे राठौड़ मामा, आड़े मामा, गली के एक मामा है लेकिन पूरे हमारे हॉस्टल के पूरे मामा है, पूरा मेरा स्टॉफ नांदेड़ का, मेरे हॉस्टल का, पूरे मेरे स्टॉफ के सहकार्य से, और मेरे पति, जैसे भोपाड़े सर ने बोला संजय लाल जी, उन्हीं के वजह से हम यहाँ तक आए। क्योंकि एक लेडीज को सपोर्ट करना पहला प्राधान्य मेरे पति का होता है, उन्होंने किया। और इतने सारे बच्चों के मम्मी पापा मेरे पे विश्वास करके उनके बच्चों को छोड़ते हैं, उनके विश्वास को हम दगा नहीं देंगे। ये बच्चे बड़े सपने लेके आए, सारे बच्चे डॉक्टर हो या इंजीनियर हो या चपरासी हो या कलेक्टर ऑफिस कुछ भी हो, लेकिन एक अच्छा इंसान बन के जाए, यही हम संतोषी माता से, अन्नपूर्णा माता से, सभी माताओं से प्रार्थना करते हैं। भलाई वो डॉक्टर न बने पर एक अच्छा इंसान बन के जाए। बोलो अपने अपने माता पिता की जय, बोलो आज के आनंद की जय, बोलो सारे डॉक्टर्स समोर बघा ना, नीट जेडब्ल्यू विक्ट्री करो, विक्ट्री इधर या फिरू ना कडे यस, ओके, समोर बघा।
दादा हात यायला हात मागे घ्या.